कैलासी मातेच्या मांडीवर विराजमान असतात तुझी दीनवाणी हात कैली आणि या अरुंद मंचावर सांग असतात एकाकी श्रवण करण्याचे विघ्ने बहु येती सुखकर्तानुहर्ता वार्ता विघ्नाची सर्वांगी सुंदर
श्री हरी विष्णू त्या काळ्या कपड्यानं आमचे पूर्वज मारले. त्या पूर्वजांच्या आमचे समोर पाहता वाईट वाटतंय. पण वेळोवेळी आम्ही आमच्या पराक्रमाच्या जोरावर त्या स्वर्गावर स्वारी केली. पण वेळोवेळी आमच्या पदरी पडलं ते काय? फक्त अपयश, 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 अपयश. पण त्या अपयशाला खचून न जाता आम्ही त्या अपयशाला खचून न जाता वेळोवेळी देवतांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. आमच्या पदरी पडलं ते अपयश. एक दिवशी विचार आणि विचार करीत असता यात माझा कार्य आपलं झालं. ते देवतांचे अन्वयी देवर्षी नारद महामुनी विचारात करत असताना देवता नारदानं आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि त्या मार्गदर्शनानुसार या रौद्रकेतून केलं ते काय? ब्रह्मदेवाची एक अनिष्ट ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि मिळवलं का काय? या विश्वात अजिंक्याजवळ, अजिंक्याजवळ, अजिंक्याजवळ मृत्यूचा भय मला नाही. मृत्यू माझ्या जवळ पाहताही मला कळणार नाही असं वरदान मी प्राप्त केलंय. त्या वेळेपासून त्या वरदानाचा त्याची प्राप्ती मला वरदान मी मिळवलंय ते कशासाठी असेल? माझ्या पूर्वजांचा केलेला घात, पूर्वजांचा बदला याच वेळी निघालो. नारदाची ललकारी एवढे काय?
हे अतिविश्वाच्या फलकर्त्या देवा, हे विश्वविधात्या, हे करुणाकरा, हे पूर्ण सनातन ब्रह्म देवा, या नारदाचा तुला कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. दक्ष प्रजापती शांभाळ, मला एका ठिकाणी घटका धारा नाही, सज्जनांचा उदाहरण दुर्जनांचा संहार करण्यासाठी मी त्रिभुवनात फिरतोय देवा. मी तर फक्त एक निमित्त मात्र आहे, करता करविता देवा तूच आहे. आणि म्हणतात नारायण
इथं ऐकणार आणि संपूर्ण विश्वभर करणार त्या काळ्या कपड्या देवस्थानाला जर समजलं माझं काही खरं नाही. मला सांग रे, मार्गदर्शन कोणी केलं? हे नाता हा, तुझं मार्गदर्शन जरी तुझं असलं हा. परिश्रम माझे होते, परिश्रम तुझे. माझे कष्ट होते. अरे एवढं विसरू नकोस की तुझ्या जीवनातील उत्कृष्ट मार्गदर्शन कोणी हे केलं? नाता ए, अरे मी तुला पचवायला कोणाला पचवणार? हेच मुळी तुम्हा दानवांचं कृत्य. नाता पुढचा विचार करायचा नाही, पुढच्या लिखीमध्ये लावली ठेवायला. हे नाता आम्ही सामर्थ्यवान आहोत. काय ते? आम्ही सामर्थ्यवान आहोत. आम्ही कर्तृत्ववान आहोत. हो, हे मी जाणतोय. हे मी जाणतोय. हे नाता हा, तुला काय वाटलं? काय ते? तू इथं आलायस आणि माझं मृत्यांग तू समजत नाही. तुला मी मृत्यांग सांगणार नाही. यालाही कारण आहे. काय ते? माझा तुझ्यावर विश्वास नाही. माझ्यावर तुझ्यावर विश्वास नाही. म्हणजे माझा सुतुईडापुरता विश्वास होता. हो. आता विश्वास उडाला. उडाला. आणि तुझी सवय मला माहिती आहे. तू सगळीकडे आग लावीत फिरणार आहे, बॉम्ब मार्या. उभ्या शेंडीचं नक्षत्र तू सपाट पायाच्या नारदा. इथं येऊन माझं मृत्यांग आणणार आणि त्या काळ्या कपट्याला देवताला जाऊन सांगणार. एक काम कर, मी तुला बोलवलं नाहीये. माझ्या राज्यदरबारी तू आलाय. हा, चालता हो, मला तुम्ही करत नाही. म्हणजे याच्या अगोदर माझी गरज होती. सुज्ञ नाटरसिंह, अस्सल मालवणी मित्रमंडळ मुंबई, अस्सल मालवणी मित्रमंडळ मुंबई यांच्याकडून माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी लोक 50 रुपयाचं पारितोषिक आले. श्री वासुदेवानंद सरस्वती दशावतार नाट्यमंडळ मानगाव, मालक गजानन बाबुराणे, तसेच आमचे संचालक सन्माननीय श्री संतोषजी परब, तसेच सहकलाकार संगीत साथ विघ्नहर्ता गणपती गजाननाला वंदन करून, माझी कुलदेवता रामेश्वराला वंदन करून आनंदाने या बक्षिसाचा मी स्वीकार करतोय. दिलीप वर्धम यांनी 50 रुपयांचं पारितोषिक देऊन माझ्या कलाकारांचा गौरव केलाय. दिलीप वर्धम यांचे आभार मानून बक्षाचा आनंदाने स्वीकार करतो. याचप्रमाणे अस्सल मालवणी मित्रमंडळ मुंबई, मालवणी मित्रमंडळ मुंबई याचकडून माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी हे लाखमोलाचं पारितोषिक दिलंय. अस्सल मालवणी मित्रमंडळाचे आभार मानून बक्षाचा आनंदाने स्वीकार.
चाललंय सगळं. हो मासे माझ्या विरोधात पडायला लागले. हो आता तू मार्गदर्शक व्हावं. होय ना कारण ही तर सुरुवात झाली. आता तू माझा गुरु आणि आतापासून माझा सुरू. म्हणजे मी तुझा गुरु मी तुझा शिष्य. तू माझा शिष्य हो ना. या नात्यानं काय म्हणतोय हा. स्वर्गावर स्वारी करण्यासाठी तू हो जातोय. आता स्वर्गावर त्या देवतांना मनाने चणाभूत होय करायचं. ना? देवतांच्या दैवी तत्वाला मला कलंक लावायचा होय आहे. ना? मला सांग रे, अमरत्व मिळविलं आहेस. मिळवले. स्वर्गावर स्वारी आणि त्या करणार. देवतांच्या नाशासाठी होय ना? मागचं दानवांचं साम्राज्य या देवी लोकात मला प्रस्थापित करायचं आहे. मग मला सांग रे, दादा स्वर्गावर स्वारी करणार, विजय प्राप्त करणार, विजय प्राप्त करून ज्यावेळी इथपर्यंत येणार, हा. ही सुवार्ता सांगशील कुणाला? नारायण नारायण. आता हा? तुझ्या बोलण्याचा मतिदांत माझ्या लक्षात येत नाहीये. येत नाही? मग स्पष्टीकरण असेल बोल. मग काय म्हणतोय? तुझी वाम बाजू यावेळी रिक्त दिसते. दादा माझी वामबाजू. हो, अरे अरे असं तुझं कोण आहे? दयेचं, मायेचं, प्रेमाचं माझं कोण सगळं. आहे? कुणाला सांगणार? आता हा. देवतांवर स्वारी केल्यानंतर देवतांवर सळो ती पळत तरी सोडीलच हो. देवाची वार्ता मी इथे येऊन सांगणार कोणाला? हे याच्यासाठी नाता अरे प्रथम तू लग्न कर. नाता हा. काय बोललास तू? मी लग्न करावं होय तर. म्हणजे माझी मामा कशी रिक्त आहे. लग्न केलेलं मी विजयची प्राप्त करून हे आल्यानंतर माझ्या हरियाकडून माझी पंचायती आली नाही. नाता यासाठी आता तू सर्वज्ञ आहे. तू भविष्यवर्तमान जाणण्याची दर्शक बरोबर आहे. आहे. मग सांग या रौद्रकेतूच्या ऐश्वर्याला, माझ्या या सौंदर्याला, माझ्या या साम्राज्याला शोभे अशी वधू कुठं आहे आणि मला कुठं मिळेल? नारायण नारायण. अरे योग्य तो प्रश्न तू माझ्या समोर प्रस्तावित केलाय. कारण हं. तुझ्यासाठी वधू मी शोधून ठेवलेली आहे. आता होय तर. काय सांगतोय? ते तुझ्या देहाला साजेल आणि शोभेल अशी. म्हणजे माझ्या देहाला शोभेल, हो माझ्या सौंदर्याला शोभेल, नक्कीच. माझ्या शक्ती सामर्थ्याला साजेशी शोभेल. काय सांग? लवकरात लवकर तिथं जाईन, तिला घेऊन येईन आणि माझा विवाह पूर्ण करीन. मग काय म्हणतोय? हा. हे बेटे कुठं? कोण आहे? कोण? हे तुला मी लवकरात लवकर सांगणार आहे. सांग ना, आता वेळ लावू नको. चांगल्या कार्याला कधी वेळ लावायचा नसतो. नित्य नियमाप्रमाणे अयोध्येच्या ठिकाणी हा. वनशोभा पाहण्यासाठी येते. आहे ती गंधर्व कन्या. म्हणजे गंधर्व कन्या. राजनंदिनी. वा. नारायण. वा, 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 वा. काय तिचं नाव? राजनंदिनी. राजनंदिनी. वा, 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 वा. नावानुसार तिचं सौंदर्य असेल. निश्चितच मग नादा. निघालो. उचललेली पावलं जाते लगेच स्थिर कर. नादा. वायू वेगानं निघालो होतो. त्या राजनंदिनीला घेऊन मी येईन. पण माझा मार्ग तू रोखताय. एकाच कारणासाठी. कोणतं कारण? अरे तिला आणण्यासाठी तुला तिथं जाण्याची गरज नाही. मला जाण्याची गरज नाही. आणणार कोण? अरे तुझ्या राज्यात असे कित्येक शूरवीर सेनापती हा, आहेत. म्हणजे हे एकाला हाक दे. म्हणजे हे काम माझ्या सरसेनापतीला करायचं आहे. याच्यावर जबाबदारी सोपव. हो नाता. माझा विश्वासातील सर्व शक्तिमान जसा मी आहे ना, तसा माझा सेनापती आहे. होय ना? तू कधी त्याला पाहिलाही नसेल. मग पाहण्याची योग्य वेळ ही आहे. हो? माझा त्याच्यावर विश्वास आहे. मग ऐक नाता. माझ्या सर्व शक्तिमान सेनापतीमधील तो माझा प्रधासू. कोण रे प्रधासू? महाराजांची हात कळल्या वाकली फडकात शळे. क्षणात काही विलंब न लावता उचलत्या पावलानं
पुढे जे होईल ते नारद त्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने माझा अवलंबन करायचा आहे. राजा आपलं बोलणं होत आहे. पण या नारदावर माझा विश्वास नाही. कारण ज्यांनी आम्हाला देवतांच्या दरबारी अपयश मिळवून मागवलं. मी तुला सांगतोय, मी तुझा सम्राट आहे, माझा ज्ञानजित्तू आहे. यावेळी नारदाचं माझं अवलंबन करण्याचा सम्राट म्हणून मी जिंकलेला आहे. आणि याच्या पुढे माझा अपमान करायचा, माझ्या आज्ञेचं पालन करणं हे तुझं कर्तव्य आहे. नारद जरी देवतांचा अनुयायी असला तरी आज आमचा माझा सम्राटांचा या दानवेश्वरांचा हितचिंतक आहे. याच्या पुढे जो नारद सांगेल त्याला माझं नाम बदलायचं आहे. राजे, अस्सल मालवणी मित्रमंडळ मुंबई याचकडून माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे बहुमानाचं भाषण आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती दशावतार नाट्यमंडळ माणगाव, मालक बाबुराणे, संचालक संतोष परब, आमच्या विनयाने नकमत घेऊन हा पारितोषिक मी स्वीकार करतो. हे प्रभासूर, आजपासून आम्ही नव्या युगाला प्रारंभ करत आहोत. अगदी बरोबर. या दानवाची सत्ता या त्रैभवाला आम्हाला प्रस्थापित करायचंय. मग ते काम सावधानी संपवावे. नारदाच्या मार्गदर्शनाशिवाय हे होणार नाही. मग आजपासून नारद आमचा गुरु आणि आम्ही त्याचे शिष्य. राजे, हो. तुमचं मी अज्ञान केलंय. हो. मग नारदांनी जे प्रश्न माझ्यासमोर मांडले आणि तुम्ही जी माझ्यावर जबाबदारी बसवणार, ती तर हे प्रधानसुरा, तू सर्वशक्तिमान आहेस. माझा विश्वासातील एक आहे. मग यावेळी मी तुला माझी एक जबाबदारी सोपवत आहे. अशी कोणती असेल तर आज मला विवाह करायचा आहे. नारदाच्या सांगण्यानुसार त्या विवाह करण्यासाठी जी वधू आहे त्या वधूला तुला इथपर्यंत घेऊन यायचं आहे. मग ती वधू कोण असेल तर स्वर्गलोकातील गंधर्व कन्या नाव तिचं राजलक्ष्मी. तिला इथं घेऊन यायचं आहे. ज्यावेळी तुमच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले, हो. ज्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता निघा. हे प्रधानसुरा, ज्यावेळी तुम्ही संबोधन निघाले, पूर्ण करण्यासाठी मी जात होतो. पण हे काय की थांबवण्याचं इकडे म्हणतोय. हा, तुला मी नाव सांगितलं, अगदी बरोबर. कोणाची कन्या ते पण सांगितलं, हा, पण तू रागानं पावलं धरून निघाला होता. होय, तिला आम्ही आणण्यासाठी. अगदी बरोबर. सागरे, या त्रिभुवनातील तुला कुठं भेटणार? राधे, राधे, हे आमच्या ध्यानी झालं आहे. म्हणून सांगतोय, हा. कोणतंही कार्य करताना विचारपूर्वक आणि विचारानंच मार्ग टाकावा लागतो. पावलं तू तुझे टाकू नये. मग याच्यासाठी आहे हा. ती राजनंदी तुला कुठं भेटेल? कोणत्या ठिकाणी? नित्यनियमाने त्याची अयोध्येच्या ठिकाणी. अयोध्या नगरी. अयोध्या आणि त्या अयोध्येच्या वनशाला पाहण्यासाठी येते. जा म्हणतोय. अयोध्येच्या ठिकाणी. आपलं कर्तव्य पार पाडल्याबद्दल मला त्याच्यावर विश्वास आहे. होय ना? कारण तो सर्व शक्तिमान आहे. एवढा तो क्रोधासुर आहे, तेवढा त्याच्या विरोधही आहे. त्या